नमस्कार, मी वर्षा सर्वांचं स्वागत करते। आज मी तुरीची डाळ घरच्या घरी कशी बनवायची हे दाखवणार आहे। तर इथे मी 3 किलो तुरी घेतल्या आहेत बघा। आपण याआधी हरभऱ्याची डाळ बनवलेली आहे, ती मी गिरणीवरून दळून आणली होती किंवा भरडून आणली होती। आता ही तुरीची डाळ मी घरीच करणार आहे। तर इथे ह्या तुरीच्या आहेत त्या निवडून घेतल्या मी आणि चाळून सुद्धा घ्यायच्या। ज्या बारीक तुरी असतात त्या काढून टाकायच्या, खिडक्या तुरी असतात त्या सुद्धा काढून टाकायच्या आहेत। यामधले खडे माती जो काही कचरा वगैरे आहे तो संपूर्ण आपल्याला आधी स्वच्छ करून घ्यायचा आणि एका पाण्याने ह्या तुरी आपल्याला स्वच्छ अशा धुवून घ्यायच्या आहेत। धुतल्याच्या नंतर ह्या आपण चाळणीवरती काढून घेणार आहोत अशा पद्धतीने। आता ही डाळ जी आहे ती माझ्या आई आजीच्या पद्धतीने मी बनवत आहे बघा। नक्कीच साधी सोपी पद्धत आहे। आता ह्या धुतलेल्या तुरी आपण कोमट पाण्यामध्ये भिजवायला टाकणार आहोत साधारण 2 ते 3 तास। तर या भांड्यामध्ये आपण जे कोमट पाणी करून घेतलेलं आहे, फार गरम पाणी घ्यायचं नाही, फार थंडही घ्यायचं नाही, कोमट पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये थोडंसं गोड तेल टाकायचं आहे। इथे मी 3 किलो तुरीसाठी अर्धा चम्मच एवढं तेल टाकत आहे आणि ते या पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं। तेल टाकल्यामुळे खूप छान डाळ होते, म्हणजे डोळ वगैरे जास्त येत नाहीत आणि पिवळी धमक डाळ तयार होते। तर जरूर टाका आणि फार तेल टाकायची गरज पडत नाही, थोडंसं अगदी टाकायचं आहे पाण्यामध्ये। आता ह्या धुतलेल्या तुरी आपण या कोमट पाण्यात टाकायच्या आणि 3 तासासाठी फुलू द्यायच्या आहे। असं चांगलं हे पाण्यामध्ये खालीवरी करून मिक्स करून झाकण ठेवून तुम्ही हे 3 तास फुलू शकता। आता 3 तास झाले आहेत आणि तुरी मस्त फुलल्या आहेत बघा। आता मी या दुर्डीमध्ये तुरी काढून घेते, त्यावर एक ओढणी टाकते। या दुर्डीला ना असे छिद्र आहेत आणि तुरी टाकल्या तर त्या खाली पडतील, म्हणून त्यावरती ओढणी टाकली आहे मी। आणि ह्या भिजवलेल्या तुरी आपण या ओढणीवर काढून घेतल्या आहे। जास्त प्रमाणात तुरी असतील तर तुम्ही पोत्यामध्ये ह्या तुरी रात्रभर भिजत म्हणजे ह्या भिजलेल्या तुरी पोत्यामध्ये ठेवून द्यायच्या आहेत। तर मी इथे ओढणीत बघा अशा पद्धतीने हे रात्रभरासाठी बांधून ठेवत आहे, या दुर्डीमध्येच ठेवून देते। आता दुसऱ्या दिवशी सकाळी आपण ह्या तुरी वाळू घातल्या आहेत चांगल्या कडक उन्हामध्ये, 1 दिवसभर तरी वाळवून घ्यायच्या आणि नंतर मग आपण जात्यावर याची डाळ बनवणार आहोत बघा। 2 दिवस तुम्ही ही तूर वाळवू शकता, कमी ऊन असेल तर, आणि खूप कडक ऊन असेल तर एका दिवसात छान पतल्या टाकल्या तर वाळून तयार होतात। तर मी इथे खूप अशा पतल्या टाकलेल्या आहेत, त्यामुळे एका दिवसातच ह्या तुरी वाळतील। आता ह्या वाळलेल्या तुरी आपण जात्यावरती अशा पद्धतीने भरडून घ्यायच्या आहे। तर मस्त डाळ होते आणि चवीला सुद्धा फार छान लागते ही जात्यावरची डाळ। तर वेळ असेल तुमच्याकडे तर नक्कीच करून पहा। तर अशी ही संपूर्ण जे तुरी आहेत ना त्या मी भरडून घेते। पटापट ही डाळ करता येते आपल्याला, फार वेळ लागत नाही जात्यावर सुद्धा। तर खाली असं एखादं बेडशीट वगैरे टाकायचं, त्यावरती जातं ठेवून आपण ही डाळ मस्त भरडून घेत आहे। आता ही भरडलेली डाळ ना यामधलं जे कोंडा टरफलं आहेत ते आपल्याला पाकडून काढून घ्यायचे। एक तुरी आलेल्या आहेत त्या तुरीसुद्धा काढून घ्यायच्या आहेत आपल्याला अशा पद्धतीने, आणि चाळून पण घ्यायची, म्हणजे यामध्ये जो कणेर किंवा बारीक चुरा आलेला आहे तो खाली पडतो आणि डाळ वरती राहते। तर एकदा चाळून घ्यायची, नंतर पाकडून घ्यायची आणि अशा पद्धतीने तुरी आणि जे डोळ वगैरे आलेले आहेत ते काढून घ्यायचे असतात। आणि नंतर एका बकेटमध्ये टाकून अशी ही डाळ जी आहे ती थोडंसं वाटून किंवा कुटून घ्यायची आहे।
हलक्या हाताने वाटायचं आहे आपल्याला हे. या डाळीवर जे टरफलं राहिलेले असतात ना काही, तर ते निघतात यामुळे. तर अशा पद्धतीने ही डाळ आपल्याला, माझी आई ते हे असते बघा, उखळ असते, त्यामध्ये कुटून घ्यायची आणि नंतर मग पाकडून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने मस्त ही तुरीची डाळ तयार होते आणि वर्षभर टिकते.